हॅलो मुलांनो, गुड इव्हनिंग. वेलकम टू डीसी जनता. आणि आज आपला लेक्चर पुढचं जे की आहे तुमचं 1.3. ठीक आहे, 1.3, 2.3 आणि त्याच्या पुढचा रायटिंग स्किल आणि त्याच्यानंतरचा नॉवेल दॅट इज अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. ठीक आहे, आपण सुरू करूया. Now see, what is your third 1.3? The third lesson is the cop and the anthem. It's such a interesting story. तुम्हाला खूप आवडणार आहे आणि तुम्ही वाचली असेल तर तुम्हाला मजाही आली असेल. आणि ज्यांनी कोणी नाही वाचली आहे त्यांच्यासाठी तर मी आता सांगणारच आहे. आणि इव्हन ज्यांनी वाचली आहे त्यांचं तर रिव्हिजनच होऊन जाणार आहे. बरोबर? सो विल स्टार्ट द समरी. ठीक आहे. आता या समरीमध्ये सांगण्याआधी इफ मला जर थोडक्यात 2-3 लाईन्स मध्ये सांगायचं असेल तर इट इज अ स्टोरी ऑफ अ मॅन नेम्ड सोपी. ठीक आहे. ही हॅड अ क्रिमिनल बॅकग्राऊंड आणि त्याला असं असतं की द विंटर वॉज लाईक कमिंग आणि त्याला असं असतं की ही हॅड नो शेल्टर टू कीप हिम वॉर्म. सो ही वॉन्टेड टू गो टू जेल. जेल, यू हॅव हर्ड करेक्ट. की जेलमध्ये कोणाला का जायला वाटेल? कारण सोपीला घर नसतं. सोपी वॉज लिव्हिंग ॲट अ पार्क. ही वॉज लिव्हिंग ॲट अ पार्क. ठीक आहे. जो सोपी असतो ही वॉज स्टेईंग ॲट मॅडिसन स्क्वेअर. द पार्क असतो त्या पार्क मध्ये तो राहत असतो. ही हॅड नो लाईक वॉर्म शेल्टर और अ हाऊस टू लिव्ह. त्याला घरच नसतं. त्याच्यामुळे त्याला असं वाटत असतं की ही शुड डू समथिंग. ऍक्च्युली त्याचं काय असतं की त्याने त्याने विचार करतो की ना असं काहीतरी करूया की त्याला पोलीस पकडून घेऊन जातील. अँड देन ही न्यू दॅट ही हॅड अ गोल. ऍक्च्युली आपल्या सगळ्यांना वेगवेगळे गोल्स असतात. आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं असतं. बट ह्या स्टोरी मधला जो सोपी आहे ही हॅड द डिफरंट गोल्स. ही वॉन्टेड टू गो टू जेल. And for what reason? That he felt ki he will live there safely in a warm place, and he will get the free meal, free food to eat, and there is no work to do. तुला आराम के साथ तिथे राहता येईल त्याला त्याला असं वाटत असतं. So that's why he wanted to go to jail, and for that he was doing many things, but all the people, um, including police, everyone was overlooking him, ignored him. आणि त्याच्यामुळे त्याला जेलमध्ये जायलाच नाही मिळत. ठीक आहे. आणि जेलमध्ये जायला नाही मिळत. अँड देन फायनली ही डिसाइडेड टू लाईक ही वॉन्टेड टू रिफॉर्म हिमसेल्फ. ही रिझॉल्व दॅट की ना तो आता एक चांगला माणूस बनेल. ही विल बिकम द जेंटलमॅन. असं तो विचार करतो. आणि तेवढ्यात काय होतं? लेट्स सी व्हॉट हॅपन्स. ओके. सो आय एम गोइंग टू टेल यू द स्टोरी. हे पण शॉर्ट मध्ये घेतलेलं आहे. हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. द कॉप अँड द अँथम. स्टोरीचे आपल्या लेसनचे नाव काय आहे? द कॉप अँड द अँथम. नाव कॉप मीन्स पोलीस. अँथम म्हणजे ऍक्च्युली इथे चर्च अँथम. चर्च मध्ये एक सॉन्ग लागलेला असतो, एक प्रेयर असते, त्याला चर्च अँथम. ठीक आहे. आता is a short story written by O. Henry. कोणी लिहिली आहे स्टोरी? It's written by O. Henry. Now the story was about homeless man named Soapy, as I told you. ठीक है. Soapy was staying at a park in Madison Square. As the winter approached, as I said, जसं विंटर येणार असतं, विंटरचे सीझन चालू होणार असतो, तो व्हॉट हॅपन्स? सोपी थॉट ऑफ फाइंडिंग अ बेटर प्लेस टू स्टे. ही वॉज फाइंडिंग द बेटर प्लेस टू स्टे. Soapy desired to get there 3 months of food, stay, and on Blackwell's Island. Here Blackwell's Island म्हणजे प्रिझन. ब्लॅक वेल्स आयलँड म्हणजे काय? इथे प्रिझन नाव येते, त्या प्लेसचं नाव आहे जिकडे प्रिझन आहे. ठीक आहे. जेल.
So he thought of different plans to get caught by the policeman. He thought of for a long time what he could do, की असं काहीतरी करेल की तो जेलमध्ये जाईल. ठीक आहे. आता काय होतं, ही हॅड लाइक ही थॉट ऑफ डिफरंट प्लॅन्स. ठीक आहे. खूप सारे प्लॅन्स करतो तो. नाउ व्हॉट काइंड ऑफ अ प्लॅन ही हॅड. ठीक आहे. बघूया. Soapy's first plan. His first plan was what? To have a delicious dinner at a high class restaurant. ठीक आहे. काय बोलतो तो, की तो असं करेल, एका हाय क्लास रेस्टॉरंट मध्ये जाईल आणि तिकडे डिलिशियस डिनर करेल. अँड व्हॉट एल्स देन? दे से दॅट ही हॅड नो मनी. तो सांगणार की माझ्याकडे पैसेच नाहीये, मी कसं काय पे करू. आणि ऑब्व्हियस अशा हाय क्लास रेस्टॉरंटमध्ये किंवा नॉर्मल कुठेही आपण जेवण केलं आणि आपण पैसे नाही देणार, तर ते आपला काही सत्कार करतील का? ऑब्व्हियसली नाही. तर ते काही ना काही बोलतील किंवा मग पोलिसला बोलवतील. असा त्याचा प्लॅन असतो, की आपण काय करणार, सांगणार की माझ्याकडे पैसेच नाहीयेत. ठीक आहे. विथ दिस प्लॅन इन माइंड, सोपी केम टू अ रेस्टॉरंट. आणि त्याचा जो प्लॅन असतो ना, की रेस्टॉरंटमध्ये जायचं, हाय क्लास रेस्टॉरंटमध्ये जाऊया आणि तिकडे असं सांगूया. तो तिकडे जातो आणि तिकडे गेल्यावर व्हॉट हॅपन्स? वेअर ओन्ली वेल्दी पीपल. तो अशा हाय क्लास रेस्टॉरंटमध्ये जातो, वेअर ओन्ली वेल्दी पीपल कॅन केम एव्हरी इव्हनिंग. Unfortunately, the head waiter noticed Sophie's shattered shoes. Shattered shoes, तो शूज घातलेले असतात ना, ते शूज बघतो तो अरे याचे शूज केवढे खराब आहे. वेल्दी पीपल काय असे खराब शूज घालून येतात का? नाही. सो he saw his shattered shoes and sent him out. तो बोलला जा इथून निघ. तो हाकलवतो त्याला. तो त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊच देत नाही. As a result, his first attempt failed. त्याला जायलाच मिळत नाही. As a result, his first attempt failed. Now what happens next? Then Soapy left Broadway. Soapy noticed a shop on the corner of 6th Avenue. ठीक आहे. Now आता he had another plan in his mind. आता तो काय बघूया. So Soapy noticed a shop that is on the corner of 6th Avenue. He thought of executing his second plan. Second plan काय असतो? So he took a cobblestone, एक स्टोन घेतो तो, and he threw it at the glass door. तो एका जोराने काचेचा दरवाजा असतो त्याच्यावर जोराने तो मारून फेकतो. People came rushing and a cop was the first one to arrive. He inquired. काय होतं, त्याचा काय प्लॅन असतो, की तो स्टोन टाकेल आणि ती विंडो, तो जो ग्लास डोर आहे तो फोडून टाकेल, विंडो तोडून टाकेल. बट व्हॉट हॅपन्स, जसं तो करतो तेवढ्यात सगळे लोक तिकडे येतात आणि कॉप मीन्स पोलीस पण तिकडे येतो. आता पोलीस तिकडे आल्यावर काय होतं ना, ही एन्क्वायर्ड हू हॅड डन दॅट कॉप हॅड एन्क्वायर्ड हू हॅड डन दॅट. तो सोपी व्हॉलेंटरीली केम फॉरवर्ड. तो बोलतो की मी केलं. आता तुम्हाला तर माहितीये सोपी असं का करणार, कारण की सोपीला जेलमध्ये जायचं असतं. अँड दॅट्स वाय ही सेड की मीच केलाय तो क्राईम आणि मला तुम्ही घेऊन जा. ठीक आहे. सो व्हॉलेंटरीली केम फॉरवर्ड अँड कन्फेस्ड हिज क्राईम. ठीक आहे. सो ही हॅड ब्रोकन द ग्लास बट द पोलिसमॅन रिफ्यूज टू अरेस्ट हिम. ते बोलतात की ठीक आहे, those who commit wrong would not surrender in front of the cops. त्याला असं वाटतं की जे काही रॉंग करतात ना, ते काय स्वतःहून कन्फेस नाही करत, स्वतःहून पोलिसला म्हणत नाही मला अरेस्ट करा. तर ही फेल्ट दॅट की नाही मी तुला अरेस्ट नाही करणार, जा तू स्वतःचा गुन्हा हे केला, स्वीकारलास, तू निघून जा इथून. तो हेच सेकंड अटेम्प्ट ऑल्सो फेल्ड. त्याचा सेकंड अटेम्प्ट फेल्ड होतो. इथे फर्स्ट अटेम्प्ट फेल्ड होतो. ठीक आहे. नाउ व्हॉट? Soapy saw ordinary restaurant across the street. Now he thought of executing his third plan. आता थर्ड प्लॅन त्याच्या डोक्यामध्ये काय? लेट्स सी थर्ड प्लॅन काय त्याच्या डोक्यामध्ये. So he entered the restaurant but no one was bothered his broken shoes and torn clothes. He ordered food and ate well. Finally he told the waiter he had no money to pay the bill.
2 of the waiters threw him out of the restaurant. He had failed the third attempt. त्याला तसंही काही होत नाही. एका तर रेस्टॉरंटमध्ये त्याला एंट्रीच नाही देत आणि एका इकडे त्याला फेकून देतात ते बाहेर. Now Soapy had made his fourth plan. Now what is the fourth plan? तो असा प्रिटेंड करायचं डिसाईड करतो की ही इज द लाइक बाय प्रिटेंडिंग टू बी अ ड्रंकार्ड. ठीक आहे, म्हणजे तो ड्रिंक केलेला आहे त्याने असं तो प्रिटेंड करायचं बघतो. बट अनफॉर्च्युनेटली कॉप मिसअंडरस्टूड सोपी ॲज अ कॉलेज बॉय आणि ते त्याला बोलतात चला जाऊ दे ह्याला. हेन्स ही लेफ्ट हिम. जाऊ देतो तो त्याला. देन व्हॉट हॅपन्स? Then finally Soapy saw an umbrella man buying a newspaper. He then thought of executing his fifth plan. तो नंतर काय करतो की आपण त्या माणसाची अम्ब्रेला घेऊन टाकू आणि पळून जाऊ. मग तो माणूस काय करेल त्याचा पाठलाग करेल आणि ती अम्ब्रेला घेण्यासाठी मी जर दिली नाही तर तो पोलिसांना कॉल करेल आणि पोलीस विल गेट हिम आणि दे विल थ्रो हिम इन द जेल. त्याला असं वाटत असतं. पण तसं होतं का? नाही. काय होतं? व्हेन ही आस्क्ड की गिव्ह माय अम्ब्रेला टू मी, तो सोपी काय बोलतो त्याला की गो अँड कॉल द ही टोल्ड हिम टू कॉल अ कॉप. पोलिसांना बोलव असं तो म्हणतो. मग तो काय म्हणतो? तो जो अम्ब्रेला मॅन असतो, ज्याच्याकडे अम्ब्रेला असते, तो बोलतो, तो नाही म्हणतो. तो म्हणतो जाऊ दे मी पोलिसांना बोलवतच नाही. का नाही बोलवणार असतो? कारण की ती अम्ब्रेला त्याचीही नसते. ठीक आहे. देन हिज ऑल अटेम्प्ट्स फेल्ड. हिज ऑल अटेम्प्ट्स हॅड फेल्ड. सगळे अटेम्प्ट्स त्याचे फेल्ड होतात. देन फायनली काय होतं की तो विचार करतो की फायनली सोपी थॉट ऑफ रिटर्निंग टू द पार्क. तो म्हणतो जाऊ द्या आता सगळं थकलो मी एवढे प्लॅन्स केले पण मला कुठेही जेलमध्ये म्हणजे मला कोणी घेतलंच नाही जेलमध्ये. मला पोलिसांनी अटकच नाही केली. देन व्हॉट हॅपन्स? ॲट दॅट टाइम ही सॉ an old church and it was his childhood home. Soapy heard Sabbath anthem. तो काय करतो? त्याला ऐकू येतं, anthem ऐकायला येतं आणि coming out through the window. The anthem had made remarkable transformation in his life. The anthem made him recall his past life. And then he decided he he will fight against challenges of life. त्याचं काय होतं अचानक त्याचं मनच चेंज होतं. त्याला असं वाटतं की नाही जाऊ दे हे असं विचित्र काही करण्यापेक्षा रॉंग करण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा ही विल फाइंड सम जॉब. एक जॉब बघेल तो आणि जॉब करेल आणि ही विल अर्न द मनी विथ ऑनेस्टी. ठीक आहे, ऑनेस्टली तो पैसे कमवेल असा त्याचा विचार होतो. अँड मी तुम्हाला म्हटलं होतं मग काय होतं तर तेवढ्यात काय होतं ही हॅड डिसाइडेड ही रिझॉल्व्ह दॅट की मी आता चांगला माणूस बनणार, मी आता क्राईम करणार नाही असं तो डिसाइड करतो. तेवढ्यात काय होतं बघा. मोस्ट नोटवर्दी सोपी डिसाइडेड टू फाइंड वर्क फ्रॉम व्हेरी नेक्स्ट डे पासून तो काम शोधणार असतो आणि जॉबला जाणार असतो. तेवढ्यात काय होतं अ कॉप केम देअर. ही आस्क सोपी व्हॉट ही वॉज डुईंग देअर. काय करतोय रे तू इकडे? तो त्याला असा विचारतो आणि सोपी देन बिगॅन टू आर्ग्यू विथ हिम. तो सांगायला लागतो मी काय नाही करत आहे. असं सांगायला लागल्यावर त्यांच्यामध्ये काय होतं आर्ग्युमेंट होते. आणि त्या आर्ग्युमेंटमुळे द कॉप टूक हिम इन फ्रंट ऑफ द जज. त्या आर्ग्युमेंटमुळे पोलिसाबरोबर आर्ग्युमेंट केल्यामुळे he took him to the in front to the judge. ठीक आहे. आणि नेक्स्ट मॉर्निंग ठीक आहे मग तो त्याला जेल होऊन जाते. जेल होते. द जज गेव हिम 3 months. किती? 3 monthsची त्याला जेल होते. ठीक आहे. 3 months ऑफ जेल. ठीक आहे. 3 months ऑफ प्रिझन ऑन ब्लॅक व्हेल आयलँड. त्याला जेल होऊन जाते. किती? 3 महिन्यासाठी जसा त्याचा आधी प्लॅन चाललेला असतो. तर मग इथे काय सांगितलं आहे की लाईफ आपली कशी सडन
लाईफ आपली कशी सडन चेंज करते. लाइक आपण काय थॉट्स आपल्या डोक्यात असतात, काय प्लॅन्स आपल्या डोक्यात असतात आणि होतं नेमकं उलटं. जेव्हा त्याला जेलमध्ये जायचं असतं, तेव्हा त्याचे सगळे प्लॅन फेल जातात. अँड व्हेन ही डिसाइडेड टू बिकम अ जेंटलमॅन, फाइंड आउट द जॉब अँड फेस द चॅलेंजेस ऑफ लाईफ आणि चांगली लाईफ जगायचं असं ठरवतो, तेव्हा त्याला पोलीस जेलमध्ये टाकतात. सो यू कॅन अंडरस्टँड द आयरनिकल याच्यामध्ये झालेली गोष्ट. आयरनिकल म्हणजे काय, की विरोधाभास झालाय. लाइक विरुद्ध गोष्ट झाली. तो आधी काय विचार करतो आणि नंतर काय होतं. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ही स्टोरी समजली असणार आहे. आणि ॲज युजुअल मी तुम्हाला म्हटलं होतं, की मी याच्यातले हार्ड वर्ड्स देणार. हार्ड वर्ड्समुळे काय होणार आहे, तुम्हाला त्याचे वर्ड मीनिंग समजतील आणि तुम्हाला व्होकॅब्युलरीचा क्वेश्चन जो 2 मार्क्ससाठी असतो, तो अटेम्प्ट करायला ईझी पडेल. ठीक आहे. Let's see the vocabulary. Okay. So it's the very first word is decadent. What is the word? It is a decadent. Decadentचा मीनिंग काय मुलांनो? Decadent means old and worn out. Worn out. त्याचे कपडे कसे असतात? ते ओल्ड आणि worn out असतात. Obviously he was the homeless person. तर त्याच्याकडे होमलेस आहे तर पैसे कुठून येणार आहे? बरोबर? घर नाही, पैसे नाही, नथिंग टू लाइक हॅव अ फूड, नथिंग वॉज देअर. सो decadent is a old and worn out. Now pursuit. Pursuit means chase. Pursuit means chase. Agitedly. Agitedly. ठीक आहे. Agitedlyचा मीनिंग काय? In a trouble or a nervous manner. In a trouble or a nervous manner. Betook. Betook is a caused oneself to go. ठीक है. Elusive. Elusive, difficult to find, catch or achieve. Elusive, difficult to find, catch or achieve. Now gibberish. What is it? Gibberish. Gibberish, meaningless speech. Meaningless speech. Gibberish, meaningless speech. Then disconsolate. Disconsolate. So it is a very unhappy. त्याचा meaning काय आहे? Very unhappy. Sauntered. Walked in a relaxed manner. Idly. काही काम नाहीये, नुसतं असं इकडे तिकडे फिरणं. याला अजून एक वर्ड आहे. इकडे loitered म्हणून एक वर्ड आहे बघा. Saunteredला अजून एक वर्ड आहे. To remain in an area for no reason. काही गरज नसताना नुसतं त्या एरियामध्ये फिरायचं. आता तो कुठे फिरत असतो? चर्चच्या इकडे. ही वॉज लॉइटरिंग अराउंड द चर्च आणि तेव्हाच पोलीस त्याला पकडतात आणि बोलतात की तू इकडे असाच, व्हाय आर यू लॉइटरिंग हिअर, व्हाय आर यू लाईक गोइंग अराउंड का फिरत आहे, काही काम नसताना तू का फिरतोय. त्याच्यासाठी लॉइटर्ड वर्ड आहे. काय वर्ड आहे? लॉइटर. LOITERED. लॉइटर्ड. ठीक आहे. सो सॉन्टर्ड आणि लॉइटर्ड सेम सेम थोडेसे काय आहेत? सिमिलर वर्ड्स आहेत. ना स्नीड. स्नीड म्हणजे काय? स्माइल्ड और स्पोक इन अ मॉकिंग मॅनर. मॉकिंग म्हणजे त्या चिडवणं, दुसऱ्याला चिडवणं, उचकवणं म्हणतात की नाही, तर त्या काइंड ऑफ ते मॉकिंग मॅनर. ठीक आहे. देन क्विंट. अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल और ओल्ड फॅशन. देन लॉइटरचं मीनिंग सांगितलं मी तुम्हाला. टू रिमेन इन अन एरिया फॉर नो रिझन. Then impassive. Impassive, expressionless. Impassive is a expressionless. So these are the hard words. These are the words that you can keep in your mind. त्यांना लर्न करा, त्याचा मीनिंग समजून घ्या आणि जर तुम्हाला इकडचं विचारतील जेणेकरून त्याचा आन्सर सिनोनिम्स हे असू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट इज द इंचकेप रॉक. सच अ लॉंग पोएम इट इज. खूप मोठी पोएम आहे आणि ह्या पोएमचंही मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि मग तुम्हाला समजेल ही पोएम आणि मग ह्याच्यामध्ये आपण फिगर्स ऑफ स्पीच ही करूया की जेणेकरून तुम्हाला याचे फिगर्स ऑफ स्पीचचे आन्सर्स ही करता येतील. ठीक आहे. ओके. नाव हिअर द होल पोएम इज सो लॉंग. सो आता ही वाचूयात नको. मी तुम्हाला याच्यामध्ये पटपट काय आहे ते सगळं सांगते.
ठीक आहे, खूप मोठी आहे पोयम, पहा तुम्हीच. ओके. सो दिस इज सच अ लाँग पोयम. आपण याच्यामध्ये मग तुम्हाला स्टोरी जर सांगायची म्हटली तर लेट्स सी, फर्स्ट आपण स्टोरीज बघून घेऊया. ठीक आहे. नाव, दिस इज द पोयम. व्हॉट इज द पोयम? इंचकेप रॉक. It has been written by Robert. It has been written by Robert Saudi. कोणी लिहिली आहे ही पोयम? रॉबर्ट साऊदी. ठीक आहे. दिस पोयम हॅज बीन रिटन बाय रॉबर्ट साऊदी. ॲज आय टोल्ड यू की तुम्हाला पोयम चे नेम आणि पोएट यू शुड रिमेंबर. तुम्हाला आठवलं पाहिजे, कारण की तिथे जेव्हा अप्रिसिएशनसाठी पोयम येते तिथे ते तुम्हाला नाव देत नाही. दे आर नॉट गिव्हिंग यू द नेम ऑफ द पोयम और द पोएट. तुम्हाला काहीही देणार नाहीत ते. दॅट्स वाय यू शुड रिमेंबर द इंच केप रॉक बाय रॉबर्ट साऊदी. हे नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे. ना या पोयम मध्ये काय आहे? या पोयम मध्ये काय आहे? ऍक्च्युअली दिस इज अ बॅलड. द इंच केप रॉक इज अ बॅलड. आता बॅलड काय असतो तुम्हाला माहितीये का? की अशी पोयम की ज्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली असते. अशी पोयम की ज्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली असते. ठीक आहे. थ्रू लाईक इन द फॉर्म ऑफ पोयम. ठीक आहे. स्टोरी इन द फॉर्म ऑफ पोयम यू कॅन से. आता याच्यामध्ये काय होतं ना मुलांनो, की याच्यामध्ये बघितलं तर मेन याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत. तर कॅरेक्टर्स असं आहे, इथे तुम्हाला अबॉट दिसतंय का? अबॉट. सो दिस इज द वन पर्सन यू कॅन से इज लाईक अ प्रिस्ट और द हेड प्रिस्ट. ठीक आहे. तर असा माणूस असतो की जो खूप लोक त्याला काय म्हणू शकतात की तो खूप फेमस असतो. ही वॉज फेमस फॉर हिज गुड डीड्स. आता कोणत्या कामासाठी फेमस असतो ते बघूया आपण. ओके. इंचकेप इज अ बॅलड. ठीक आहे, इट्स अ बॅलड. आणि आता हे जे आहे हे अबॉट. ठीक आहे. आता ही वॉज टू एक्सप्रेस हिज गुड मॉरल कॅरेक्टर. अबॉट जो आहे ही इज अ लाईक अ नोन फॉर हिज गुड मॉरल कॅरेक्टर. आणि याच्यामध्ये अजून एक, या पोयम मध्ये अजून एक कॅरेक्टर आहे जे आहे सर राल्फ द रोवर. काय आहे? सर राल्फ द रोवर. ठीक आहे. ही एक्सप्रेस हिज एव्हिल कॅरेक्टर. याच्यामध्ये म्हणजे स्टोरी मध्ये काय आहे? इंचकेप रॉक. आता खरं तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इंचकेप रॉक आहे ना, एक ऍक्च्युली रीफ आहे. रीफ म्हणजे काय? एक की असं आयलँड असतं की नाही, एक समुद्र असतं, सगळं समुद्र असतो आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी असं ह्यूज असा रॉक आहे. ह्यूज असा रॉक आहे. त्याचं नावच इंचकेप रॉक आहे. और मेनी पीपल नोन इट ॲज अ बेल रॉक. काय म्हणून ओळखतात त्याला? बेल रॉक म्हणूनही लोक ओळखतात. आता याच्यामध्ये कॅरेक्टर्स लाईक स्टोरीमध्ये अबॉट. ठीक आहे, इज द प्रिस्ट यू कॅन से, और व्हाट यू कॅन से. ठीक आहे. प्रिस्ट असतो हा, हेड प्रिस्ट यू कॅन से. अबॉट म्हणून असतो नोन फॉर हिज लाईक बेनेवोलंट पर्सन. बेनेवोलंट म्हणजे काय मुलांनो? बेनेवोलंट मीन्स kind hearted person. Kind hearted person. Kind hearted, helpful. ओके. काइंड हार्टेड हेल्पफुल पर्सन तो असतो. आणि त्याचं काय असतं ना, ही डिड समथिंग, एकदम खूप चांगली गोष्ट केलेली असते. त्यांनी काय केलेलं असतं की जो इंचकेप रॉक आहे ना, हा सेलर्स जे समुद्रामध्ये मोठे मोठे जहाज घेऊन जातात, तर काय व्हायचं
की हा जो इंचकेप रॉक आहे ना, हा विजिबल नव्हता. जेव्हा स्टॉर्म किंवा खूप असं फॉग असणार किंवा खूप सारे विंड असणार, स्टॉर्मी नाईट असतात, तेव्हा त्या समुद्रामधला हा इंचकेप रॉक कोणालाच दिसायचा नाही. हा ॲक्चुअली रीफ असते, हे कोणाला दिसत नसते. त्याच्यामुळे काय व्हायचं, खूप साऱ्या वेळा सगळे जहाज त्याच्यावर जाऊन आदळायचे आणि मग लोकं मरून जायचे. ठीक आहे. सो मग त्याच्यामुळे हे जे अबॉट आहे, this person is the head priest. What he did, he um he had placed the bell there, over there. तिकडे एक तो बेल लावतो आणि ती बेल लावल्यावर काय होतं, की जशी विंड येते, हवा येते किंवा जसं काही जो वेव्हज येतात, त्याच्यामुळे काय होतं ना, ती बेल वाजत असते. मग ती बेल वाजली ना, की सेलर्सला समजतं, की पुढे काय आहे, इंचकेप रॉक आहे आणि तिकडे आपल्याला जायला नाही पाहिजे, दुसरीकडे आपण जायला पाहिजे. अँड दॅट्स व्हाय धिस अबॉट हॅड प्लेस्ड द वॉर्निंग बेल. ह्याला काय बोलू, वॉर्निंग बेल ही म्हणतात. हॅड प्लेस्ड वॉर्निंग बेल ओव्हर देअर. ठीक आहे. मग वॉर्निंग बेलमुळे काय व्हायचं, द सेलर्स वर सेफ. सेलर्स वर सेफ. दे कॅन दे अंडरस्टूड की बाबा इकडे बेल वाजतीये, दॅट्स वाय आपल्याला या साईडला नाही जायचंय. सेफली ते तिकडून निघून जायचे. बट नाव देर इज द वन मोर, लाईक सर राल्फ द रोवर ठीक आहे. ओके. हा जो कॅरेक्टर असतो, हा एक कॅरेक्टर असतो. हा आहे ना ॲक्चुअली यू कॅन से मलेशियस. मलेशियस म्हणजे ना, की बॅड, इव्हिल कॅरेक्टर यू कॅन से. सो इव्हिल कॅरेक्टर असतो हा. काय असतो? इव्हिल कॅरेक्टर. म्हणजे ही वॉज फुल ऑफ जेलस. ही वॉज फुल he was so jealous. he was so jealous. ठीक आहे. का असतो जेलस? का जेलस असतो, की त्याला हे अबॉटने जे ही हॅड प्लेस्ड द वॉर्निंग बेल, तर एव्हरीवन वॉज प्रेझिंग हिम. त्याला काय करत असतात, द पीपल, द सेलर्स वर praising Abbott for his good deed. ठीक आहे. चांगल्या कामासाठी ते काय करत असतात त्याला, फार ठीक आहे. सो व्हॉट हॅपन्स दॅट की एव्हरीवन वॉज प्रेझिंग हिम. सेलर्स वर थँकिंग हिम, की बाबा तू आमच्यासाठी इथे बेल लावून ठेवलीस, या इंचकेप रॉकच्या इथे तू बेल लावून ठेवलीस, त्याच्यामुळे आम्ही सेफ आहोत आणि थँक यू. आणि ते सगळे त्याला खूप ब्लेसिंग्स देत असतात. पण हे ह्या सर राल्फ द रोवरला काही सहन होत नसतं. अँड दॅट्स वाय ही डिसाइडेड टू कट डाऊन द बेल. So what he did, he cut down the bell. He had cut down the bell. ठीक आहे. सो तो काय करतो, ती बेल तो कट करून टाकतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं, आता लोकांना स्टॉर्मी वेदर मध्ये किंवा खूप विंड्स असते, खूप वेव्स असतात, तेव्हा ती बेलच वाजत नाही. ती बेल वाजत नाही, दॅट्स वाय ते मिसगाईड होतात आणि ते त्या रॉकवर जाऊन त्यांचे जहाज आदळतात आणि ते तिकडेच मरून जातात. मग असं हा करतो. कोण करतो? राफ काय करतो, ही हॅड कट डाऊन द बेल. आणि आणि बघा तुम्ही, आपण म्हणतो ना, ॲज यू सो लाईक ॲज यू सो, तुम्ही जसं
पेराल तसंच उगवेल. ठीक आहे ना? आपण तसं म्हणतो. ती जी फ्रेज ती जी प्रोव्हर्ब आहे, तसंच याच्याबरोबर होतं. हा चुकीचं काम करतो आणि नेमका याने जशी ती बेल कट केलेली असते, तसा तो पण म्हणजे लाइक चुकीचे कामं केले की काय होतं? आपण पण चुकीच्याच वेने लाइक आपलं एंड होतो. तर काय होतं? हा जो सर राफ असतो त्याचं जहाज पण मिसगाईड होतं आणि ते नेमकं जाऊन ह्याच इंचकेप रॉकवर जाऊन आदळतं आणि हा मरून जातो. सो हे सगळं तुम्हाला पोएममध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे? सो विल सी द पोएम. ओके. नाउ नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. आता मी ही पोयम तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला स्टोरी सांगितलेली आहे. इथे खूप मोठी ही पोयम आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मी हायलाइट करून देते काय आहे बघा. अबॉट ऑफ ऑर्बरब्रोथक. ठीक आहे? हा जो प्रिस्ट असतो. ठीक आहे? ठीक आहे? गुड कॅरेक्टर आहे हा. आणि देन याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे मी फिगर्स ऑफ स्पीचही सांगते. याच्यामध्ये पहा. नो स्टर, नो स्टर. ठीक आहे? आणि इथे एस आणि इथला एस. सो दिस इज द एक मिनिट. नो स्टर, नो स्टर. दिस इज द एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. कशाचं एक्झाम्पल आहे? रिपिटेशन. ठीक आहे? रिपिटेशन. देन द शीप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. आता ह्या लाईन मध्ये पण एक फिगर ऑफ स्पीच आहे. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. सो शिपला काय ह्युमन लाईक समजून शी असं बोललेलं आहे. शिपला काय बोलले? शी. सो हिअर इज द फिगर ऑफ स्पीच पर्सनिफिकेशन. व्हॉट इज इट? पर्सनिफिकेशन. ठीक है? This is the personification. Okay. Now he sails from heaven, received no motion. Her kneel was steady in the ocean. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. ठीक है? The aboard the Aberbrothak had placed that bell on the Inchcape rock. On boy in the storm, it floated and swung, and over the waves, its warning rung. आता ह्याच्यामध्ये ही जी लाईन आहे, वॉर्निंग रंग, ही जी लाईन आहे, इट इज द फिगर ऑफ स्पीच ओनोमॅटोपिया. ठीक आहे? ओनोमॅटोपिया. ठीक आहे? दिस इज द फिगर ऑफ स्पीच ओनोमॅटोपिया. आता नेक्स्ट बघूया. तुम्हाला स्टोरी सांगितली. ठीक आहे? When the rock was hid and surged swell, mariners heard warning bell. Again इथे onomatopoeia आहे. काय आहे? ठीक आहे? onomatopoeia. ओके. नेक्स्ट. आता तेच स्टोरीमध्ये जे काय सांगितलं होतं तेच आहे इथे. आणि मग नंतर काय सांगितलंय? हा कॅरेक्टर मी तुम्हाला सांगितला होता. सर राफ द रोअर. काय? बॅड कॅरेक्टर कोण आहे? सर राफ द रोअर वॉक्ड हिज डेक. ही फिक्स हिज आय. ठीक आहे? आणि मग तो काय करतो? तो ते सगळं जे आहे, द रोवर्स मर्थ वॉज विक्टनेस. लाईक विकेड असतो तो, दुष्ट असतो तो, क्रुएल असतो. आणि त्याच्यामुळे तो काय करतो? तो बोलतो की माय मेन पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक. आय विल प्लेग द अबॉट ऑफ अबर ब्रोथाक. ठीक आहे? मग आता तो काय करतो? जसं मी तुम्हाला सांगितलं, तो ती बेल, ही कट द बेल फ्रॉम, ही कट द बेल, ही कट द बेल. ठीक आहे? आणि तो ती बेल कट करून टाकतो. डाऊन द सांग द बेल विथ गर्गलिंग साऊंड. हिअर अगेन गर्गलिंग साऊंड.
हे काय आहे? ओनोमॅटोपिया पण आहे. ठीक आहे. ओनोमॅटोपिया पण आहे हे. आणि इकडे हे जे आहे ना, हा जो पार्ट आहे, इट इज हे ॲक्चुअली ह्याची ऑर्डर रॉंग आहे. म्हणजे इनकरेक्ट ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. ॲज यू नो दॅट वन फिगर ऑफ स्पीच डिफाइन्स इट, दॅट इज इन्व्हर्जन. दिस इज एक तर ओनोमॅटोपिया पण आहे. ठीक आहे. ओनोमॅटोपिया as well, this is the inversion means what? The poet has inversed the order of the sentence to give the poetic effect. So हे कसं असायला पाहिजे होतं? The bell sunk down. ठीक आहे, असं असायला पाहिजे होतं, बरोबर? सो दिस इज द फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन. तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीचची नावं पण मिळत आहेत. ठीक आहे, हे इन्व्हर्जन, ओनोमॅटोपिया. ठीक आहे. आणि तुम्हाला ॲलिटरेशन तर माहिती आहे. जर लेटर रिपीट झालं असेल तर समजा इथे इथे पहा, एम एम हे काय झालं? रिपीट झालंय. तर साऊंड, व्हेन साऊंड रिपीट्स, तर ते काय असतं? ॲलिटरेशन. दिस लाईन इज, यू कॅन कन्सिडर इट ॲलिटरेशन. ॲलिटरेशन. ठीक आहे. सो देर आर सो मेनी. तुम्हाला इवन हे पण सापडेल रिपिटेशन. आता मागे आपण रिपिटेशन केलं होतं, ते पण आहे. ठीक आहे. हे रिपिटेशन आहे, सुरुवातीची पर्सनिफिकेशन आहे, ओनोमॅटोपिया आहे. सो इट विल हेल्प यू टू राईट द युअर अप्रिसिएशन. अप्रिसिएशन लिहायमध्ये खूप तुम्हाला हेल्प होणार आहे. ठीक आहे. ओके. ही अजून पुढे पुढे राहिलेली पोयम आहे. याच्यामध्ये पण खूप सारे फिगर्स ऑफ स्पीच असणार आहेत. ते तुम्हाला कळतीलच वाचून. ठीक आहे. सो दिस इज द पोयम बाय रॉबर्ट साउथ. ठीक आहे. ओके. ओके. जसं मी आता तुम्हाला सगळी स्टोरी सांगितली पोयमची, तेच मी इथं लिहिलेलं आहे. यू कॅन गो थ्रू दिस. आणि थीम ऑफ द पोयम, थीम ऑफ द पोयम, थीम ऑफ द पोयम काय आहे? वा हू डू रॉंग विल फेस अप्रोप्रिएट कॉन्सिक्वेन्सेस. काय आहे हे? पोयमची थीम काय? सेंट्रल थीम. पोयम सेंट्रल थीम इज हू डू रॉंग विल फेस अप्रोप्रिएट कॉन्सिक्वेन्सेस. ठीक आहे. इकडे तुम्हाला सांगितलंय गुड कॅरेक्टर अबॉट आहे. देन द सर्फराफ द रोहर इज द एव्हिल कॅरेक्टर. मग इकडे पुढे हा, द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABB, AABB, AABB. ठीक आहे. फिगर्स ऑफ स्पीच जे खूप सारे तुम्हाला सांगितले याच्यामध्ये आहेत ते इज प्रेझेंटेड इन सिम्पल लँग्वेज. मेनी इंग्लिश, ओल्ड इंग्लिश वर्ड्स. बरं, पोएम मध्ये खूप सारे ओल्ड इंग्लिश वर्ड्स पण आहेत. ओल्ड इंग्लिश वर्ड्स जसे की इथे बघा, इथे हा ओल्ड इंग्लिश वर्ड आहे. ओल्ड इंग्लिश वर्ड. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये अजून एक फिगर ऑफ स्पीच आहे बघा, ओ क्राइस्ट. ओ क्राइस्ट हा जो फिगर ऑफ स्पीच आहे ना, अपोस्ट्रॉफी म्हणतात याला. याला काय म्हणतात? अपोस्ट्रॉफी. अपोस्ट्रॉफी काय असतं मुलांना? apostrophe. Apostrophe is a figure of speech. इज अ फिगर ऑफ स्पीच ज्याच्यामध्ये की असं असतं की तिकडे तो पर्सन नसतो किंवा तिकडे तो यू कॅन से दॅट द पोएट or the line indicates that the someone is calling or talking or remembering someone who is not there. So it could be the
human being, it could be the inanimated object, or it could be the dead person also. म्हणून इथे ओ क्राइस्ट, ओ क्राइस्ट जो शब्द आहे ओ क्राइस्ट, सो दिस इज द फिगर ऑफ स्पीच एपोस्ट्रॉफी. ठीक आहे. ओके. ओके, नाउ नेक्स्ट इज रिपोर्ट रायटिंग. व्हॉट इज इट? रिपोर्ट रायटिंग. आता रिपोर्ट रायटिंग मध्ये ना मुलांनो एक आपल्याला फॉर्मॅट असतो. फॉर्मॅट काय असतो? फॉर्मॅट इज ओके. फॉर्मॅट काय? फर्स्ट इज वी हॅव टू राईट द हेडलाईन. काय करायचं असतं आपल्याला? एक हेडलाईन लिहायची असते. ठीक आहे. वन कॅची अट्रॅक्टिव्ह. इट शुड बी कॅची, की लगेच आपलं लक्ष गेलं पाहिजे त्याच्यावर. कॅची अट्रॅक्टिव्ह यू कॅन सी. ठीक आहे. देन यू हॅव टू राईट द डेट लाईन. पहिले प्लेस काय करायचं असतं? सेकंड देन डेट आणि प्लेस. ठीक आहे. व्हॉट यू शुड राईट? डेट अँड प्लेस. ठीक आहे. अँड देन थर्ड काय असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला करायचं? थर्ड इज द लीड लाईन. लीड लाईन where you can write that what happened, where that happened, where did that happen. Then you can write तिथे काय इन्सिडेंट झाला, किंवा सपोज एखादा इव्हेंट असेल तर हू हॅड अरेंज्ड इट, कोणी ते अरेंज केलं, कोण कोण गेस्ट आले होते. सो व्हॉट यू कॅन से दॅट इथे तुम्हाला हेडलाईन किंवा मग तुम्ही म्हणू शकता की लीड लाईन. देन फोर्थ इज बॉडी ऑफ द lead line, body of the report, and the next is conclusion. ठीक आहे. आता हे लीड लाईन मध्ये तुम्ही काय लिहिणार? लीड लाईन मध्ये तुम्हाला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ लिहायचा. व्हॉट यू शुड राईट हिअर? इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. ओके. व्हॉट इज इट? एक तर तुम्हाला पहिले हेडलाईन लिहायची. हेडलाईन शुड बी इन द मिडल ओनली आणि शॉर्ट मध्ये असली पाहिजे, छोटीच असली पाहिजे. हेडलाईन यू विल राईट. ठीक आहे. इथे हेडलाईन जेव्हा तुम्ही लिहिणार, ठीक आहे, हेडलाईन, देन लीव वन लाईन. हिअर यू कॅन राईट आफ्टर दिस हेडलाईन यू कॅन राईट बाय रिपोर्टर. ठीक आहे. रिपोर्टर काय लिहिणार तुम्ही याच्यामध्ये? हेडलाईन, देन यू विल राईट द बाय रिपोर्टर, and then you will start with the date and place. काय करणार तुम्ही इथे? डेट आणि प्लेस असं लिहिणार आहात. ठीक आहे. सो व्हॉट यू विल राईट हिअर फर्स्ट? ओके. प्लेस, सॉरी माझ्याकडून हे झालं. प्लेस अँड डेट. ठीक आहे. तो सपोज तुम्ही इथे पुणे किंवा जे पण काही असेल, प्लेस पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, अमरावती, यू आर फ्री टू राईट एनी. जिकडे किंवा जर तुम्हाला कॉन्टेक्स्ट मध्ये दिलं असेल त्याच्या अकॉर्डिंग तिकडच्या सिटीचं नेम तुम्हाला लिहावं लागणार आहे. सिटी, विलेज, एनिथिंग. ठीक आहे. सो यू विल राईट हिअर पुणे, आणि डेट तुम्हाला काय करायची आहे ना, ती शॉर्ट मध्ये, की 2026, 2020 असं काही टाकायचं नाही. व्हॉट यू विल राईट देअर, की आता समजा आज काय डेट आहे? 24. सपोज इथे तुम्ही 24 जानेवारी
आणि मग तुम्हाला कोलनची साईन द्यायची, इथे अशी साईन द्यायची. ठीक आहे. व्हॉट यू विल डू, पुणे 24 जानेवारी, नो नीड टू राईट द, कारण की न्यूजपेपरमध्ये वरती ते असतं. आणि मग इथून यू विल स्टार्ट युअर रिपोर्ट रायटिंग फ्रॉम दिस लाईन ओनली, शुड नॉट लीव दिस लाईन. यू कॅन स्टार्ट फ्रॉम हिअर ओनली. इथूनच सुरू करायचं, इथूनच लिहायला चालू करायचं. ठीक आहे. सपोज आता तुम्ही एखाद्या याच्याविषयी लिहित आहात, तो इथून स्टार्ट करणार. यू विल राईट फ्रॉम हिअर ओनली. हा, तुमचं स्टार्ट होऊन जाणार मग इथून तुमची ही पूर्ण. मग फर्स्ट पॅरेग्राफ द, this is your lead line. What is it? Lead line. So what you will write in lead line? Lead line मध्ये काय लिहिणार तुम्ही? तो introductory paragraph. Here you can write the all the, like, you can answer all the WH word. WH word means what? What, where, when. आता सपोज इथे ऑर्गनायझर असेल, कोणी गेस्ट आले असेल तर हू. ठीक आहे. यू विल आन्सर ऑल दिस थिंग्स हिअर. ठीक आहे. ऑल द WH वर्ड्स. अँड देन व्हॉट यू विल राईट इन द बॉडी ऑफ द पार्ट. तर ह्याच्यामध्ये जो पण इव्हेंट आहे, हाऊ यू विल डिस्क्राईब द हाऊ हॅपन्ड. कसं सगळं झालं तिकडे, कसं झालं तर डिस्क्राईब करावं लागणार आहे. तो इकडे येणार डिस्क्राईब. ठीक आहे. डिस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. अँड कन्क्लुजन, फायनली एक कन्क्लुजन करून की इव्हेंट खूप चांगला झाला वगैरे असं तुम्ही तिथे लिहून काय करणार आहात, तुमचा रिपोर्ट संपवणार आहात. सो दिस इज युअर रिपोर्ट रायटिंगचा फॉर्मॅट. ठीक आहे. दिस इज युअर रिपोर्ट रायटिंग फॉर्मॅट. इथे मी फॉर्मॅट. ठीक आहे. आणि हा काय आहे, तुम्हाला थोडंसं मी सुरुवात करून दाखवली. ठीक. नेक्स्ट. सो इथे तुम्हाला 2025 मध्ये, on the occasion of World Reading Day, your junior college had organized a visit to a city library. Imagine you are an editor of your junior college magazine. You are an editor. ठीक आहे. तुम्हाला असं समजायला सांगितलंय. आणि ओकेजन काय आहे, वर्ल्ड रीडिंग डे. Now write a report in about 100 to 150 words giving the details of your visit. ठीक आहे. So this is the. ठीक आहे. आता ऍक्च्युली हे जे आहे, इथे तुम्हाला हेडिंग दिली पाहिजे. ऍक्च्युली इथे हेडिंग, here you should write the heading. You will write heading here, heading, then here by reporter. ठीक आहे. And then ऍक्च्युली मी तुम्हाला जो फॉर्मॅट सांगितला, या फॉर्मॅटच्या अकॉर्डिंग तुम्ही जाणार. या फॉर्मॅटच्या अकॉर्डिंग तुम्ही जाल तर तुम्हाला ते लिहिता येईल. ठीक आहे. रीडिंग डे बद्दल तुम्हाला लिहायचं आहे. Now we'll go to the next, that is 4.3, around the world in 80 days. This is our third novel, like second novel. This is our novel. This is the novel by whom? It is written by Jules Verne. It's written by Jules Verne. ठीक आहे. आता ही स्टोरी काय आहे आपण ती समजून घेऊया. ठीक. अराउंड द वर्ल्ड इन 80 days. ठीक आहे. खूप मोठी नॉवेल आहे. आय नो रीड करायला वेळ नसेल तर तुम्ही हे माझं जे आता मी तुम्हाला डिस्क्राईब करत आहे हे ऐकून गेलात आणि पुढे आपण क्वेश्चन्स ही थोडे क्वेश्चन आन्सर्स ही करत आहोत. ते हे करून गेलात तर तुम्हाला नक्की ते समजून जाणार आहे आणि इझिली तुम्ही यू कॅन राईट इट. ठीक आहे. नो अराउंड द वर्ल्ड.
Okay. Now, Around the World in 80 Days has been written by Jules Verne. It's written by Jules Verne. ठीक आहे. ओके. सो नाव ही एक स्टोरी आहे. ही एक स्टोरी कोणाची आहे? एक इंग्लिशमॅन आहे. व्हेरी मेटॅक्युलस इंग्लिशमॅन. ठीक आहे. मेटॅक्युलस म्हणजे खूप ॲक्युरेट प्लॅनर, खूप ॲक्युरेसीने सगळे काम करणारा. ठीक आहे. सो द नेम ऑफ द पर्सन इज फिलियस फॉग. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी कॅरेक्टर्स सांगते कोण कोण आहे. यू कॅन से ही इज द मेन कॅरेक्टर. ठीक आहे. मेन कॅरेक्टर. ठीक आहे. मेन कॅरेक्टर फिलिस फॉग. ठीक आहे. आता फिलिस फॉग, मग त्याच्यानंतर त्याचा एक असिस्टंट असतो. असिस्टंट कोण? असिस्टंटचं नाव असतं पासपार्टू. व्हॉट इज हिज असिस्टंट नेम? इज पासपार्टू. ओके. ही वॉज द असिस्टंट ऑफ फॉग. ठीक आहे. ओके. असिस्टंट ऑफ फॉग. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे अजून, दॅट इज मिस ऑडा. ठीक आहे. मिस ऑडा. ओके. शी इज द इंडियन प्रिन्सेस. कोण असते ती? इंडियन प्रिन्सेस. इंडियन प्रिन्सेस. ठीक आहे. इंडियन प्रिन्सेस असते ती. And there is a one more character, detective Fix. Detective Fix. ठीक आहे. दिस इज द नेम डिटेक्टिव्ह. तर डिटेक्टिव्ह वरून तुम्हाला कळणार आहे ही इज द डिटेक्टिव्ह. ठीक आहे. सो डिटेक्टिव्ह, दीज आर द फोर. ऍक्च्युली तिथे खूप सारे आहेत, बट दीज आर द फोर मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी. ठीक आहे. नाव दिस स्टोरी स्टार्ट्स विथ द रिफॉर्म क्लब. काय आहे? रिफॉर्म क्लब. ठीक आहे. द स्टोरी स्टार्ट्स विथ द रिफॉर्म क्लब. नाव this is very meticulous person. Very meticulous person. Meticulous. Okay. This is a very meticulous person, very accurate planner, you can say. ठीक है. Accurate planner, he was planning everything. He want everything in a very perfect manner. एकदम परफेक्ट. त्याला सगळं परफेक्टच लागतं. ठीक आहे. सो तो परफेक्ट असतो. So what happens, he used to go in the reform club. तो रिफॉर्म क्लब मध्ये जात असतो. आणि रिफॉर्म क्लब मध्ये जातो तेव्हा त्याच्यासोबतचे दुसरे जे लोक असतात त्याचे लाईक यू कॅन से त्यांच्यासोबत तिकडे त्या क्लबमध्ये येणारे लोक असतात. सो दे वर टॉकिंग अबाउट समथिंग की खूप सारे आता लाईक मॉडर्न टेक्नॉलॉजीज आल्या आहेत, हे ते असं त्यांच्या गोष्टी चालू असतात. देन दे वर सीइंग की ना इट्स व्हेरी इट्स an impossible thing to go through go around the world in like 80 days. हे असं एवढं पॉसिबल नाहीये. कोणी एवढ्या लवकर जाऊन येणार नाही. त्यांचा असं काहीतरी विषय निघतो आणि त्याच्यामध्ये त्यांच्या गप्पा चालतात. सो फिलिस फॉग इंटरफिअर देम अँड सेड दॅट इट इज पॉसिबल. तो काय म्हणतो की येस इट इज पॉसिबल, आय विल मेक इट पॉसिबल. ठीक आहे. तो म्हणतो की मी हे पॉसिबल करू शकतो. अँड देन ही बेट लाईक ही टेक अ बेट की बेट कशाची लागते त्यांची? 20,000 pounds ची.
कितीची लागते? 20,000 पाउंड्सची बेट. रिफॉर्म क्लब मध्ये काय होतं? 20,000 ची बेट लागते. आणि बेट मध्ये काय असतं की फिलिस फॉग can circle the world in 80 days. त्यांचं काय बेट लागते की 80 डेज मध्ये तो पूर्ण वर्ल्डला फिरून येणार. ठीक आहे. 80 डेज मध्ये तो 80 डेज मध्ये तो पूर्णच्या पूर्ण वर्ल्ड मध्ये फिरून येणार असं त्याचं बेट लागते. ठीक आहे. आता ही बेट लागल्यावर काय होतं ना की ही वॉज व्हेरी मेटिक्युलस प्लॅनर. तो ही सेड येस इट इज पॉसिबल, मी जाणार असं म्हणतो. आणि मग ते सगळे बोलतात. आता अशी काही गोष्ट नव्हती की हा एखाद्याला ह्याला पैशाची गरज होती वगैरे, अशी काही नसते. ही वॉज ऑलरेडी रिच पर्सन, तरी सुद्धा त्याला ही बेट तो डिसाइड करतो की मी हे करणारच. ठीक आहे. देन फायनली व्हॉट हॅपन्स दॅट दे वर गोइंग like from one place to another place, but there was one misunderstanding happened to the detective Fix was making hurdles in their journey. Detective Fix काय करत असतो? He was making his journey, like hindering his journey. म्हणजे he was making trouble. आता का बरं? Because he had a तुम्ही काय म्हणू शकता त्याला की त्याला असं वाटत असतं ओके, he felt that he is the bank robber. huh? he thought Fix thought that Mr. Fogg is a bank robber. काय वाटतं त्याला की बँक रॉबर. डिटेक्टिव्ह फिक्सला काय वाटतं की डिटेक्टिव्ह फिक्स जो आहे thought that Mr. Fogg is a bank robber and that's why he was chasing him. That's why he was chasing him. ठीक आहे. आणि मग असं तो त्याला असं ऍक्च्युली त्याची बेट लागलेली असते. दॅट्स वाय ही वॉज गोइंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ही वॉज व्हिजिटिंग मेनी प्लेसेस अराउंड द वर्ल्ड. आणि मग तो असं फिरत असतो. तो जेव्हा इंडियामध्ये आलेला असतो, इंडियामध्ये येतो, तेव्हा काय होतं ना, ही जी मिस ऑडा जी आहे, शी इज द इंडियन प्रिन्सेस. आणि तो काय करतो? ही रेस्क्यूड from the सती रिच्युअल. म्हणजे तिला सती जाण्यासाठी भाग पाडत असतात. त्या सती जाण्यापासून कोण तिला रेस्क्यू करतं? तर फिलिस फॉग रेस्क्यूड हर फ्रॉम द सती रिच्युअल. आणि तो तिला वाचवतो. देन शी ऑल्सो ऍडेड इन देअर जर्नी. शी ऑल्सो वेंट विथ देम फॉर द रिमेनिंग जर्नी. ठीक आहे. आता काय होतं की हे जे आहे, आता फिलिस फॉग, पासपार्टू, मिस ऑडा, हे तिघ सगळे लाईक दे गो एव्हरीवेअर and they came to the London. ते एक दिवशी लंडनला येतात. But that Phileas Fogg and Passepartout had a confusion. त्यांना असं वाटतं की अरे त्यांनी काय केलं, हे खूपच ते लेट झालेत.
ते लेट झालेत, त्यांची जर्नी संपवायला लेट झालेत अँड दे हॅव लूज द बेट, दे हॅव लॉस्ट ऑल द वेजर ऑफ द बेट. त्यांना असं वाटतं. पण काय होतं ऍक्च्युली सगळीकडे काय असतं ना, टाइम वेगवेगळा असतो, सगळीकडे टाइम वेगवेगळा असतो. तर जो हा आहे इंटरनॅशनल डेटलाईन, काय आहे इंटरनॅशनल डेटलाईन, त्याच्यामुळे ते काय होतात सेव्ह होतात. व्हॉट इज इट? इंटरनॅशनल डेट line. Okay, because of this they won the bet because they arrived in London on Saturday. ऍक्च्युली त्यांना संडेला यायचं असतं पण ते सॅटर्डेलाच पोहोचतात. ठीक आहे, सो ते ती बेट काय करतात, दे वोन द बेट, दे अराइव्ड in London one day before. सो काय होतं, त्यांची ही जर्नी ते एक दिवस आधीच संपवतात आणि ते येऊन जातात कुठे येतात ते लंडन मध्ये पोहोचतात. इन दिस वे द होल स्टोरी गोज अँड फायनली द फिलिस फॉग, पासपार्टू, मिस ऑडा हे सगळेच्या सगळे एक सॅटर्डेलाच ते येऊन जातात. कुठे? सॅटर्डेलाच येऊन जातात ते त्यांच्या घरी. ठीक आहे, सो त्यांना यायचं असतं संडेला बट दे रीच ॲट द लाईक अर्ली, थोडे लवकर येऊन जातात. सो दिस इज द स्टोरी ऑफ द अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. लेट्स गो आणि आपण बघूया. इथे तुम्हाला थोडी समरी दिलेली आहे, तुम्ही हे वाचू शकता. ठीक आहे, नेक्स्ट विल डू द क्वेश्चन्स. ठीक आहे, क्वेश्चन्स काय विचारलेत बघूया. डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स. आता हे जे क्वेश्चन्स आहे ना, हे प्रिव्हियस इयरचेच आहेत बरं मुलांनो, प्रिव्हियस इयरचेच क्वेश्चन्स ते तुम्हाला विचारलेले आहेत आणि तिकडे आन्सर्स पण दिलेले आहेत. ठीक आहे, डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स ऑफ रिफॉर्म क्लब इन द डेव्हलपमेंट ऑफ द प्लॉट. सी, प्लॉटचा क्वेश्चन विचारलंय तुम्हाला आणि रिफॉर्म क्लब, as I said, reform club is the like beginningलाच तेच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन विचारलाय इन द novel around the world in 80 days. Now, what is it? The reform club is crucial. Reform club is crucial. It's a very crucial in the that novel. ठीक है? As it serves as the starting and ending point of Phileas Fogg's journey. ठीक है? The plot begins when Fogg accepts a 20,000 pound wager at the club and challenging himself to travel the world in 80 days. ठीक आहे, तो तिकडे काय करतो, तो स्वतःहूनच plot begins when Fogg accepts the 20,000 pound wager at the club and challenging himself to travel the world in 80 days. ठीक आहे, this bet sets the adventure in motion. ठीक आहे, हे तुम्हाला लिहावं लागणार आहे एक्झाम मध्ये, 2 मार्क्स साठी क्वेश्चन येतो आणि त्याच्यासाठीच मी हा आन्सर तुम्हाला सांगतेय. ठीक आहे, एवढं तुम्ही पाठ करून गेले ना व्यवस्थित मुलांनो, तर यू विल डेफिनेटली गेट 2 मार्क्स. आणि खूप जास्त लिहायचं नाही, मी तुम्हाला कालपासून परवापासून सांगते की खूप जास्त लिहायची गरज नाहीये. जे विचारलंय तेवढंच आन्सर करायचं, जे विचारलंय तेवढंच आन्सर करायचं. ठीक आहे, ना सी व्हॉट एल्स. In the end, Fogg returns to the club just in time and successfully winning the wager. त्याची जी बेट आहे तो ते जिंकतो. वेजरचं मीनिंग बेट. The club symbolizes his discipline. Confidence and suspense of the journey.
journey, making it a key element, making it a key element in the novel's conflict and resolution. ठीक है? So making it a key element in the novel's conflict and the resolution. In this way you have to write the answer. आणि हे खूप व्यवस्थित आन्सर आहे. तुम्ही हे सेम टू सेम कॉपी करू शकता तुमच्या एक्झाम मध्ये. एवढं तुम्ही पाठ करून गेले, खूप इझी आहे, काही हार्ड आहे काही लँग्वेज नाही, तर तुम्ही हे लिहू शकता आन्सर. विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. Now, Passepartout's visit to the clergyman's house leads the happy ending of the novel around the world in 80 days. आता हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये काय बोललाय? पासपार्टूज जो त्याचा असिस्टंट असतो, सो असिस्टंट्स विजिट, लाईक पासपार्टूज विजिट टू द क्लर्जीमॅन्स हाऊस लीड्स द हॅपी एंडिंग. हॅपी एंडिंग कसं काय होते, का बरं, त्याचा रिझन काय? लेट्स सी व्हॉट इज इट. Passepartout's visit to the clergyman's house plays a crucial role in the novel's happy ending. ठीक आहे, त्याची जे तो तिकडे जातो क्लर्जीमॅन कडे का जातो? लेट्स सी. While preparing for Phileas Fogg's wedding. हा, एक गोष्ट सांगायची विसरूनच गेली मी तुम्हाला, की that when Phileas Fogg rescued that princess, Indian princess Oda, they both fell in love with each other and they decided to get married. आणि त्याचंच हे आन्सर आहे. ठीक आहे. So he visits the clergyman to fix the marriage schedule. ठीक आहे. तुम्हाला लिंक लागली का? काय झालं इथे, की ती जी प्रिन्सेस असते, दे बोथ लाईक प्रिन्सेस अँड फिलिस फॉग डिसाइडेड टू गेट मॅरी. आणि मग त्याच्यासाठी पासपार्टूट वेंट टू द क्लर्जीमॅन टू फिक्स द मॅरेज शेड्यूल. ठीक आहे. There he discovers that the wager deadline has not yet passed. ठीक है. He rushes back to inform Fogg, enabling him to reach the Reform Club just in time to win the bet. त्यांना आधी मी तुम्हाला म्हटलं ना, त्यांना असं वाटतं की they have lost the bet. But काय होतं afterwards when Passepartout went to the clergyman to fix their wedding schedule, तेव्हा काय होतं, त्यांना लक्षात येतं की अरे ते डेट्स बघतात ना, आणि ते कोणत्या डेट्सच्या अकॉर्डिंग इकडे आलेले असतात, ते दुसऱ्या वेगवेगळ्या देशांमध्ये, तुम्हाला तर माहिती आहे वेगवेगळ्या देशांमध्ये टाइम डिफरंट असतो. ठीक आहे. इंटरनॅशनल डेडलाईन्स वेगवेगळे असतात. सो दॅट्स वाय त्यांना काय होतं, ते एक दिवस आधीच येऊन जातात. दॅट्स वाय दे केम टू नो दिस थिंग वेन ही वेंट टू क्लर्जीमॅन्स हाऊस. ठीक आहे. आता तिकडे गेल्यावर काय होतं, क्लर्जीमॅनच्या इकडे तो त्याला कळतं. देन ही informed the fog and said that you just go in the time to win the bet and complete his journey around the world in 80 days. This twist leads to Fogg's ultimate success. ठीक आहे. हा जो गोष्ट असते त्याच्यामुळे काय होतं, त्याला तो ती बेट जिंकतो and financial victory and joyous conclusion with his marriage to Oda. तर अशा प्रकारे हे आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. खूप व्यवस्थित लिहिलेले आहे, तर यू कॅन जस्ट कॉपी इट, यू कॅन बाय हार्ट इट अँड राईट इट. ठीक आहे. ह्यापैकीच क्वेश्चन्स येतात, याच्या व्यतिरिक्त जास्त क्वेश्चन्स इथे विचारलेच नसतात, कारण की एक्झामिनर्सला पण जे पण पेपर काढतात त्यांना असं वाटतं की तुम्ही एका फटक्यातच चांगले मार्क्स मिळवून पास झाले पाहिजे, पण ते पण तुम्हाला जास्ती ट्रबल करत नाही. सो तुम्हाला फक्त हे व्यवस्थित वाचून गेलं तर होऊन जाणार. अप्रिशिएट फिलिस फॉग. इथे काय म्हटलंय? अप्रिशिएट फिलिस फॉग. अप्रिशिएट बोलल्यात. अप्रिशिएट म्हणजे अप्रिशिएट करणे, त्याचे गुड क्वालिटीजला डिस्कवर करणे आणि तेच एक्सप्लेन करणे. क्रिटिसाइज बोललं असतं तर मग त्याच्या
अगेन्स्ट लिहायची गरज होती. बट अप्रिशिएट फिलिस फॉग ॲज द प्रोटोगॅनिस्ट ऑफ द वर्ल्ड इन 80 days. Protagonist means what? Main character. Main character of the, ठीक है, main character. Protagonist means what? Main character. Okay. Phileas Fogg, the protagonist of Around the World in 80 Days, epitomizes the unflappable British gentleman. I told you na, so he was very meticulous person. He was very like perfect person. He want everything in an accurate manner. त्याला काहीही चुकीचं, थोडं वर खाली असं काहीही आवडत नसतं. तर इथे काय होतं, he was an unflappable British gentleman embodies the determination. काय आहे, he was very determined person. Once he decided that he could travel the whole world in 80 days, तो बेट लावतो आणि तो ती विन ही करतो डिस्पाइट ऑफ मेनी हर्डल्स मेड बाय द डिटेक्टिव फिक्स. सो he was a very determined person, very intelligent and quite courageous. ठीक है. His adventurous wager showcases his belief in human ingenuity and technological progress. ठीक है, technological progress. Throughout his journey, Fogg displays remarkable resourcefulness. So throughout his journey, what he displays? Remarkable resourcefulness. What he displays? Remarkable resourcefulness. Then steadfastness and deep sense of honor and compassion. हे आता deep sense of honor and compassion का बरं? Because he rescued the Indian princess Oda from the Sati ritual. That's why the answer मध्ये तुम्हाला हे असं लिहावं लागणार की he has a deep sense of honor and compassion, particularly in his interactions with companions. So even in the Reform Club, he was treating everyone with very compassionately. ठीक है? And his character exemplifies the virtues of loyalty, perseverance, and the pursuit of noble objectives, making his more than just a race against time and but journey of his spirit, human spirit, and moral integrity. So this is the answer for your this lesson. ठीक है, this कॅरेक्टर फिलिस फॉग. हां, इवन तुम्ही हेच आन्सर अप्लाय करू शकता टू लाईक कॅरेक्टर स्केच. कॅरेक्टर स्केच of the Phileas Fogg. Same answer. Same answer you can write for this. Same answer will be correct. Same answer here. ठीक आहे. हेच आन्सर तुम्हाला काय करायचं आहे, इकडे लिहायचं आहे. सेम आन्सर विल बी फाईन फॉर दिस क्वेश्चन 2. ठीक आहे. नेक्स्ट, द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. ठीक आहे, मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट काय आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज मध्ये? मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट कोणता आहे? सो लेट्स सी. The climax means the end of the story, end of the novel is such a most interesting part of the novel. So the climax, ठीक है, climax of the Around the World in 80 Days is thrilling and unexpected. It's a thrilling and unexpected, showcasing Jules Verne's mastery, suspense, and adventure. Phileas
Fox realization that he has one more day to complete his journey due to crossing the international date line. ठीक है, this is the international date line I was talking about. And gaining a day, he gains one day more. Actually, he have to finish the journey on Sunday, but he came before on Saturday, gaining a day. A brilliant twist, a brilliant twist is here. ठीक है, this moment transforms despair into hope, and the novel is exploration of time. Novels exploration of time, perseverance, and the wonders of human achievements. Wonders of human achievements. It's a testament to Fox's unwavering determination and cleverly resolves the tension built throughout the story, making memorable and satisfying conclusion. Memorable and satisfying conclusion. So these are the questions. ठीक आहे, these are the questions we have done with. आणि आपण आजचा पूर्ण आपला जसा शेड्यूल होता दॅट 1.3, 2.3 आणि एक रायटिंग स्किल आणि एक 4.3 नॉवेल वी हॅव डन विथ. आणि आय होप तुम्ही याचा फायदा घ्याल, खूप फायदा घ्या. सगळे नोट्स व्यवस्थित तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत आणि तुम्ही काय करणार, हे व्यवस्थित जर लर्न केलं तर तुम्ही अशाच्या अशा आन्सर एक्झाममध्ये लिहिले तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळणार आहेत. आणि तुम्ही हे व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा. त्यांना आपल्या DC जनताचे सगळे जे व्हिडिओज आहेत, इट्स ऑल अबाउट द स्टडी, आणि ते त्यांना हेल्प करणार आहे त्यांच्या एक्झाममध्ये खूप चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. सो ऑल द बेस्ट. अभ्यास चालू ठेवा आणि विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर टुमॉरो. ठीक आहे.